महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 परिसरात असलेल्या आशियाना बार मध्ये ग्राहकाला बेदम मारहाण झाली। मराठी गाणं लावण्यावरून ग्राहक आणि बार मधील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झालाय आणि याच वादातून प्रदीप गावडे नामक तरुणाला बेदम मारहाण झाली। आता या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आशियाना बार मधील अनोळखी कर्मचाऱ्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे। मारुती गावडे मी फर्स्ट टाइम मध्ये डान्स बार मध्ये गेलतो उल्हासनगर मध्ये डोंबिवली मध्ये जातो मी। माझे मित्र डोंबिवली मध्ये आले होते, त्यांना फर्स्ट टाइम त्या डान्स बार मध्ये घेऊन गेलतो। त्यांच्या आशापुरा डान्स बार मध्ये त्यांना एक दोन क्वार्टर मारल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की मराठी गाणे लावा म्हणून। त्याने ते ऐकलं होतं, तरी पण त्याने इग्नोर केला होता मराठी गाणे लावण्यासाठी। त्यांना परत एक रिक्वेस्ट केली भावांनो की मराठी गाणे लावा म्हणून। त्यांनी परत सांगितलं लावतो म्हणून, त्याच्याने एक मराठी गाणी लावली नव्हती। त्यांच्यामध्ये परत त्यांना एकदा सांगितलं मराठी गाणी लावलं, त्याच्यामध्ये त्यांनी वादावाद केली। माझ्या मित्रांना ते बाहेर घेतल्यानंतर त्यांना त्यांनी मारहाण केली। तरी पण 40-50 जण होते, त्यांना मारहाण करत होती। फक्त याच्या गोष्ट आहे की मराठी गाणी लावल्याबद्दल यांच्यासाठी मारहाण केली होती। या आशा हॉटेलमध्ये फर्स्ट टाइम आम्ही डान्स बारमध्ये गेलो होतो, फक्त मराठी गाणी लावण्यासाठी। अशा बरोबर मराठी आपल्या हाताने वगैरे मारत होते, जास्त वेटर वगैरे होते, त्यांनी फक्त मारहाण केली। त्यांचे शेट वगैरे होते, त्यांनी मारहाण केली होती। फक्त तिघच होतो, जास्त त्या दोघांना मारहाण केली। ते दोघं फक्त माझ्याकडे गाडी होती म्हणून दोघं पळून गेले। ते तक्रार केलेली आहे, तक्रारीची माझी कॉपी आहे। पोलिसांनी बोलले मला फक्त उद्यासाठी कॉपी घेऊन जायचं, काय मागण्या फक्त मला निरोप पाहिजे, फक्त मराठी गाणी वाजवण्यासाठी बस। आज तरी पण 10:30-11 अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।